नमस्कार, न्यूजरूम बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अजित पवारांच्या अपघातासंदर्भातली. अजित पवारांचा अपघात होऊन 20 दिवसांपेक्षा जास्त दिवस लोटलेले आहेत, तरी सुद्धा अपघात नेमका कसा घडला याबद्दलची ठोस माहिती अधिकृतरित्या अद्याप तरी समोर आलेली नाहीये. परंतु आता लवकरच अपघाताच्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. कारण जो ब्लॅक बॉक्स असतो, जो विमानाच्या शेपटीच्या सर्वात शेवटी असतो, तर त्या ब्लॅक बॉक्स मधला जो डेटा आहे तो रिकव्हर करण्याचे एका बाजूला प्रयत्न सुरू असताना जो कॉकपिट मधला डेटा आहे तो रिकव्हर करण्यात आल्याची माहिती मिळते. आणि अर्थातच यामधनं जी माहिती समोर येणार आहे त्या माध्यमातून या अपघाताची कारणं नेमकी काय आहेत हे शोधण्यास मदत होणार आहे. अपघातग्रस्त विमानाच्या डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर मधल्या डेटा हा AIB अर्थात एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या प्रयोगशाळेत डाउनलोड करण्यात यश मिळालंय. तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मधला डेटा रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघात नेमका कशामुळे घडला, अपघाताचं कारण काय आहे हे समजण्यासाठी दोन्ही रेकॉर्डर मधला डेटा महत्त्वाचा असेल. तर अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल सातत्यानं शंका उपस्थित करणाऱ्या रोहित पवारांनी पुन्हा एकदा ब्लॅक बॉक्सच्या सुरक्षेवरती सवाल निर्माण केलाय. या अपघाताचा तपास CBI मार्फत व्हावा अशी मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान AIBनं डाउनलोड केलेल्या डेटामध्ये नेमकं दडलंय काय आणि त्यातून कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर कोणत्याही अपघातग्रस्त विमानामध्ये दोनही रेकॉर्डर, जो कॉकपिट रेकॉर्डर असतो आणि जो दुसरा रेकॉर्डर असतो, ते दोनही रेकॉर्डर महत्त्वाचे नेमके का यावरती आपण एक नजर टाकूया. फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजे काय, तर विमानाचा वेग, उंची, इंजिनाची स्थिती आणि इंधनाच्या पातळीची नोंद फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये ठेवली जाते. जवळपास 25 तासांची, अपघातापूर्वीची 25 तासांची तांत्रिक माहिती त्यामध्ये साठवणं शक्य असतं. विमानानं दिलेल्या तांत्रिक प्रतिसादाचं आणि प्रत्यक्ष स्थितीचं विश्लेषण करणं शक्य होतं या रेकॉर्डेड माहितीमुळे. आणि एकीकडे तपासासंदर्भातली ही माहिती समोर येत असताना दुसरीकडे विरोधक सातत्यानं नवनवीन शंका उपस्थित करत आहेत या अपघाताबद्दल. आता ब्लॅक बॉक्स, या विमानाचा जो ब्लॅक बॉक्स असतो तो ब्लॅक बॉक्स जळाल्याबद्दल सुद्धा विरोधक त्यांचं मत व्यक्त करू लागलेले आहेत. काय आहे ब्लॅक बॉक्स बद्दल विरोधकांचे आक्षेप, आपण पाहूया. ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगीपासून, बॉम्बलास्टपासून सगळ्यापासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून सुरक्षित नाही. आता याच्यात काय राजकारण चाललंय हे आपल्याला बघावं लागेल, खोलात जावं लागेल. पण उद्या या बाबतीत डिटेलमध्ये जाऊन काय घडलं असावं, कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या नक्कीच तिथं आपल्यासमोर आम्ही आणू. ज्या पद्धतीने सरकारकडनं इन्व्हेस्टिगेशन चाललंय ते मंद गतीने, स्लो आणि कुठंच काही डिटेलमध्ये होताना दिसत नाही. ती VSR कंपनी अजूनपर्यंत ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी आहे. मग जर सरकारकडनं ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे ते होत नाही, कुठंतरी सरकारकडनं या इन्व्हेस्टिगेशनकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्हाला आमच्या मित्रांना, काही लोकांना त्यांच्याशी चर्चा करून अधिकची काय माहिती मिळते का हे आम्ही बघत असतो. त्यामुळे उद्या 10:30 वाजता डिटेलमध्ये या बाबतीत आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ. आणि या सगळ्या संदर्भात म्हणजे अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात लवकरात लवकर तपास पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली. राजकीय चर्चा निश्चितपणे झाली, पण त्याचबरोबर अजित पवारांच्या विमान अपघाताची CBI मार्फत चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. मग मी माहिती काढण्याचा प्रयत्न केला की ब्लॅक बॉक्स जळतो का, तर माझ्याकडे जी माहिती आलेली आहे ती अशी आहे. 60 मिनिटापर्यंत म्हणजे 1 तासापर्यंत 1100 डिग्रीचं कन्सिस्टंट टेम्परेचर असेल तरच ब्लॅक बॉक्सला हानी होऊ शकते, जळू शकतो. योग्य माहिती, काय झालं होतं, काय नाही झालं होतं, सगळं माहिती भेटली पाहिजे. कारण की डॉट 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 ज्या पद्धतीने येत आहेत माहिती, ज्या पद्धतीने रोहित पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे आणि त्याच्यानंतर ब्लॅक बॉक्स जळाला, मग ही परिस्थिती ते होती का? 2 मिनिटांमध्ये, 5 मिनिटांमध्ये लोक तिथे जमा झालेली आपण पाहिली. पेपर जे आहे, फाईलचे पेपर्स ते पडलेले आपण पाहिले. त्यामुळे मनामध्ये शंका येते. ब्लॅक बॉक्स हा विमानातला असा म्हणजे ब्लॅक बॉक्सवरच सगळं विमानाचं सगळं इतिहास असतो.
ब्लॅक बॉक्स का असतो की मोठा अपघात होऊ शकतो, सगळं नुकसान होऊ शकतं, पण ब्लॅक बॉक्सला कोणत्याही प्रकारचा धोका कधीच होत नाही. मला चांगलं आठवतं 10-20 वर्ष झाले असेल, त्याला चांगले 30 वर्ष झाले असेल, आपला एक ब्लॅक बॉक्स समुद्रातून कित्येक वर्षांनी आपण शोधला होता आणि तो सुस्थितीत होता. म्हणजे कित्येक वर्ष समुद्राच्या पाण्यात राहिल्यावर तो सुस्थितीत होता. ब्लॅक बॉक्स सुस्थितीतच असला पाहिजे, तो बंद पडला म्हणजे संशयाला जागा आहे. की ब्लॅक बॉक्स सुद्धा त्याच्यातली माहिती गायब आहे अशी जी बातमी आली आहे, तर जर ती माहिती गायब असेल तर तात्काळ VRS कंपनीवर FIR मुख्यमंत्र्यांनी का दाखल केला नाही? ती जर माहिती नसेल तर ती डिलीट केली असेल, ताबडतोब जर FIR झाला नाही तर याला जबाबदार गृहमंत्री आहेत. आणि एकीकडे ब्लॅक बॉक्सवरनं हे राजकारण तापलेलं असताना विरोधक अनेक सवाल उपस्थित करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी, आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार, आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि दादांचा जो अपघाती मृत्यू झाला या संदर्भामध्ये आम्ही त्यांना एक निवेदन दिलं की या संबंध प्रकरणाची CBI मार्फत चौकशी त्या ठिकाणी करावी, असं मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलं. त्या प्रकरणामध्ये सातत्याने एक गोष्ट बोलली जाते की अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स जळालेला आहे, परंतु एअर इंडियाचे निवृत्त जे ग्रुप कॅप्टन आहेत देवधर सर, त्यांनी मात्र एक महत्त्वाची गोष्ट सांगितली ती अशी की ब्लॅक बॉक्स जरी जळाला तरी सुद्धा त्याच्यामध्ये जी चिप असते त्या चिपमध्ये सगळा डेटा सुरक्षित असतो आणि त्याद्वारे विमानातली माहिती मिळू शकते, असा आशावाद इंडियन एअरफोर्सचे निवृत्त ग्रुप कॅप्टन विनायक देवधर यांनी व्यक्त केलेला आहे. जो बॉक्स असतो, जसं आता आपण म्हटलं की CVR थोडा डॅमेज झालेला आहे, हा एक मेटॅलिक बॉक्स असतो आणि याच्या आतमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किटरी असते की जी नॉर्मल वेळेमध्ये वेगवेगळा डेटा जो येतो तो रेकॉर्ड करत असते. आणि हा डेटा रेकॉर्ड जो असतो सॉलिड स्टेट, त्याला आपण चिप म्हणतो, त्या चिपवरती रेकॉर्ड डेटा केलेला असतो. जेव्हा हे रिट्रीव्ह करतात तेव्हा जर याच्यामध्ये काही डॅमेज झालेला नसेल तर दुसरं इन्स्ट्रुमेंट लावून डेटा आपल्याला पटकन 2 मिनिटांमध्ये डाउनलोड करता येतो. पण जेव्हा याला खराब होते ही वस्तू आगीनी किंवा कशाने पण, तर तेव्हा बाहेरचं जे सर्किट असतं ते जळू शकतं, पण चिपला काही होत नाही. त्यामुळे चिप सुरक्षित असेल तर त्या चिपला दुसऱ्या एका इन्स्ट्रुमेंटवरती माउंट करून ती जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ती त्याचा डेटा नक्कीच काढू शकेल. आणि या